नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आत्ता 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपली सिंधू ही रत्न पारखेंच्या घरी आलेली असते। मात्र मधुने सिंधूला एका अटीवर तिथे आणलेले असते, म्हणजे तिला असा फोर्स केलेला असतो की सिंधू तू आपल्या घरी चल आणि विनायकला तुझी खूप गरज आहे, कारण विनायक खूप त्रासात आहे आणि विनायकला बरे करणे हे फक्त सिंधू तूच करू शकते आणि तो चमत्कार तू करून दाखव। तेव्हा सिंधू ही विनायकच्या उपचारासाठी तेथे आलेली असते। मात्र जेव्हा सिंधू ही रत्न पारखी कुटुंबात पाय ठेवते तेव्हा मात्र काकूला म्हणत असते की राघव, तू ह्या मुलीला का घरी आणले, जिच्यामुळे आत्तापर्यंत तू स्वतःला इतकं दोषी ठरत होता आणि तुझी काय अवस्था झाली होती, ती मुलगी तुला सोडून गेली होती आणि त्याच मुलीला तू परत घरी का घेऊन आला असेल। तेव्हा मात्र सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो। सिंधूला वाटत असते की आपण हे घर सोडून गेलो मात्र, परंतु आपल्यानंतर कुणाला आपली आठवणसुद्धा आली नाही, कुणी आपल्याला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही आणि राघवने तर चक्क मधुबरोबर लग्नसुद्धा करून टाकले। म्हणून सिंधूला वाईट तर वाटत असते आणि तिला असे वाटते की आता राजश्री सुद्धा आपला रागराग करते, म्हणजे एक आई सुद्धा आपल्याला म्हणजे शोधायला आली नाही, तिने सुद्धा आपल्याला कधीही आठवण काढली नसेल का, म्हणून सिंधूला सुद्धा खूप वाईट वाटत असते। तेव्हा मात्र काकू म्हणत असते की मी सिंधूला घेऊन आले आणि सिंधू फक्त या घरामध्ये राहील, ती फक्त एक विनायकची डॉक्टर म्हणून, आणि विनायकचा उपचार झाल्यानंतर ती या घरातून परत जाईल। तेव्हा मात्र सिंधू ही मधुकडेच बघत असते आणि राघवकडे सुद्धा बघत असते। तर आपल्या राघवचा सिंधूवर खूप प्रेम असते, पण मंगेशच्या आणि त्याच्या झालेल्या गैरसमजामुळे त्यांच्या दोघांमध्ये एक खूप मोठा असा गैरसमज निर्माण झालेला असतो। मात्र हा गैरसमज लवकरच सावी आणि विनायक दूर करणार असतात आणि आपले सिंधू आणि राघव परत एकत्र येणार असतात। तेव्हा सिंधू सुद्धा तेच विचार ठेवून रत्न पारखेंच्या घरी आलेले असते। फक्त सावी ही कुणाची मुलगी आहे हे ती राघवला सांगायला तयारच नसते, कारण राघव तिच्याबरोबर आत्तापर्यंत जे काही वागला हे सिंधूला काही आवडत नसते, म्हणून सिंधू ही मुद्दाम त्याला काही सांगत नाही आणि राघव मुद्दाम मधुला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्या मनामध्ये सिंधूविषयीच प्रेम असते, पण तो सिंधूला तसे दाखवत असतो। तेव्हा मात्र घरी आल्यानंतर सर्वांना प्रश्न पडत असतो की सावी ही कुणाची मुलगी असेल, आणि सिंधूला तर बाळ होणार नव्हते, डॉक्टरांनी सांगितले होते की सिंधू कधीही आई होऊ शकत नाही, मग सिंधूला ही मुलगी कुणापासून झाली, किती त्यांनी दत्तक घेतली, असे अनेक प्रश्न रत्नपारखी कुटुंबाच्या मनात आलेले असतात। त्यानंतर काकू सुद्धा बोलत असते की ही मुलगी कुणाची, म्हणून ती सावीचा रागराग करत असते। त्यानंतर सावी आणि विनायक हे एकमेकांना बघून खूप आनंदी झालेले असतात। तर सिंधू विचारते की विनायक, आता तुझी तब्येत कशी आहे। तेव्हा मात्र विनायक इतक्या दिवसापासून सावी आणि सिंधूची वाट बघत असतो आणि त्याचे कॉलसुद्धा त्यांच्याबरोबर होत नसतात, म्हणून चक्क सावी आपल्याला भेटण्यासाठी आली, म्हणून विनायकच्या चेहऱ्यावर एक नवीनच तेज आलेले असते, कारण सिंधूची आणि सावीची त्याचा खूप असा लगावपण असतो। तेव्हा मात्र राजश्री ही सिंधूचा रागराग करत असते आणि ती मधुला म्हणत असते की तू यांना घेऊन घरी का आली असेल। तर त्यानंतर सिंधू ही जे रत्नपारखी कुटुंब इतके बदलले म्हणून तिला खूप वाईट वाटत असते आणि आपल्या मुलीला सुद्धा त्या घरामध्ये चांगली वागणूक भेटत नाही, म्हणून सिंधू त्या घरातून परत जायला निघलेले असते। तेव्हा मात्र राघव हा सिंधूला अडवतो आणि सिंधू प्लीज मला माफ कर, कारण विनायक तुझ्याशिवाय बरा होऊ शकत नाही। विनायकला समजावण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण सिंधू तू थांब आणि विनायकला बरे कर, असे हात जोडून तो सिंधूला म्हणत असतो। तर सिंधू ही थांबायला तयार होते। त्यानंतर लगेच सिंधू ही बाहेर हॉस्पिटलला आलेली असते आणि तेथे तिला योगायोगे योगेश भेटतो। तर योगेशला सिंधू बघून खूपच आनंद होतो आणि तो सिंधूला विचारतो की सिंधू, तू इतके दिवस कुठे होती, मला कॉल का केला नाही, तू आपल्या भावाला सुद्धा विसरली का, असे अनेक प्रश्न तो सिंधूला विचारत असतो। सिंधू म्हणते की योगेश दादा, मला तर असे वाटले होते की तुम्ही सुद्धा मला रत्नपारखी कुटुंबातील लोकांप्रमाणे विसरून गेले असतान। तेव्हा योगेश म्हणतो की सिंधू असे काय बोलते, मी सर्वांना विसरेल, पण सिंधू तू माझी बहीण होती, मी माझ्या बहिणीला कधीही विसरणार नाही, कारण तू राखी आणि माझ्यासाठी जे काही केलेले आहे ना, त्याचे उपकार मी अजूनपर्यंत फेडलेले नाही आणि ते कधी फेडू सुद्धा शकणार नाही। त्यामुळे सिंधू प्लीज तू असा वेगळा गैरसमज करून घेऊ नको, आणि
तुला जेव्हा माझ्या कधीही गरज लागली तरी माझ्या घराचे दरवाजे हे सिंधू तुझ्यासाठी कायम उघडे राहतील. त्यामुळे योगेश हा सिंधूला खूप समजावतो. तेव्हा सिंधू सांगत असते की योगेश सर, मला एक मुलगीसुद्धा आहे की सावी. तेव्हा योगेश विचारतो की सिंधू, तुझा अपघात झाला आणि त्या अपघातात तू गेल्याची बातमी कानावर ऐकली तेव्हा मनाला खूप असे वाईट वाटले होते. आणि राघवची तर अवस्था अशी झाली होती की राघव जिवंत होता तरीसुद्धा तो एका मेलेल्या माणसाप्रमाणे जीवन जगत होता. रात्रंदिवस तो दारू पित होता. दारूच्या नशेमध्ये तो तुझीच येण्याची वाट बघत होता. त्याचे कधीही कुणाकडे लक्ष नव्हते. ड्युटीवर सुद्धा तो जात नव्हता. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण आणि तुझा फोटो समोर ठेवून रात्रंदिवस तो एकटप त्या फोटोकडेच बघत राहायचा. तेव्हा मात्र सिंधूला वाईट वाटते. सिंधू म्हणते की नाही, राघव सर तर पूर्णपणे बदलले आणि त्यांनी मधुताईंबरोबर लग्नसुद्धा केले. तेव्हा योगेश म्हणत असतो की नाही ग सिंधू, मधुबरोबर लग्न करण्याचे कारण म्हणजे विनायक हा त्यांना दत्तक घ्यायचा होता. आणि जेव्हा विनायक राघवच्या आयुष्यामध्ये आला तेव्हा राघवच्या आयुष्याला कुठेतरी एक नवीन वळण मिळाले. तू गेल्यानंतर त्याची ती अवस्था झाली होती तर त्याला त्या अवस्थेमधून विनायकने सावरले. विनायक त्याच्या आयुष्यात आला, पण विनायकला ॲडॉप्ट करण्यासाठी ते जे काही अनाथ आश्रमातील हे कर्मचारी म्हणजे मॅनेजर होते आणि ते राघव हा सिंगल पॅरेंट असल्यामुळे विनायकला त्याची जबाबदारी स्वीकारून देत नव्हते. त्यामुळे त्यासाठी मधु आणि राघव यांनी एकमेकांसोबत लग्न केले. पण लग्न करताना राघवने मधुकडून एक वचन घेतले होते की तो कधीही सिंधूची जागा तिला देऊ शकणार नाही आणि त्याच्या मनात फक्त कायम सिंधूच राहीन. पण राघव, आता तू इथे आल्यानंतर का असे वागत असेल त्याचे कारण मला शोधले पाहिजे. त्याचा इतका गैरसमज का झाला असेल, कारण तो रात्रंदिवस तुझी वाट पाहणारा राघव आज तू चक्क त्याच्या समोर असून सुद्धा तुला तो झुगारतो म्हणजे नेमकं काय, याचे कारण मला नक्की शोधून काढावे लागेल. सिंधू म्हणत असते की राघव सर तर आपल्या मुलीकडे सुद्धा रागाने बघतात आणि त्यांना माझी मुलगी कायम बाबा बाबा करत असते. तर सिंधू ही योगेशला सर्व सत्य सांगते की सावी ही त्यांचीच मुलगी आहे. आणि जेव्हा मी अपघातानंतर हे घर सोडून गेले होते तेव्हा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माझा अंकुर गेला, पण मला देवाने म्हणजे एक गुड न्यूज दिली आणि त्यामध्ये माझी सावी माझ्या ही जन्माला येणार होती. आणि नंतर मी कसे दिवस काढले दहेगावमध्ये राहून सावीचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर सावी मला मुलगी झाली आणि ही मुलगी स्वतः राघवची आहे. पण राघव तिला स्वीकारायला तयार नाही, म्हणजे राघवला हे सत्य माहिती नाही आणि मी सावीला हे सत्य कधीही सांगणार नाही. कारण सावीला जर हे सत्य सांगितले तर सावी म्हणन राघव आणि तुझ्यामध्ये काय असे नाते होते आणि तू का सोडून गेली, असे अनेक प्रश्नांना मला तो सामोरे जावे लागेल. त्यामुळे मी योग्य वेळ आल्यानंतर सावीला तिच्या बाबांचे सर्व सत्य सांगेल. सावी आजपर्यंत बाबां येण्याची वाट बघते, पण मी अजूनपर्यंत तिला ते सत्य सांगितलेले नाही. आणि सर्वांना प्रश्न पडतो की सावी ही कुणाची मुलगी आहे. सावीला सुद्धा वाटेल ते टोमणे काकू वगैरे सर्व काही देत असतात, पण मी त्याकडे दुर्लक्ष करते. मी फक्त येथे विनायकला उपचार करण्यासाठी आले आणि विनायकची एक डॉक्टर म्हणूनच त्या घरामध्ये राहते. तर लगेच योगेश म्हणत असतो की सिंधू, राघवची अवस्था ही अजूनही तशीच आहे, पण प्लीज तू त्याला माफ कर आणि झालेला सर्व ते प्रकार तू त्याला सांगून टाक. सिंधू म्हणत असते की नाही योगेश सर, मी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली, त्यामुळे मी आता त्यांच्या आयुष्यात परत येऊ शकत नाही आणि येणारसुद्धा नाही. तेव्हा मात्र योगेशला भेटल्यानंतर जेव्हा अन्वी ही क्लबमध्ये असते तेव्हा क्लबमधून येताना सिंधूने अन्वीला वाचवलेले असते आणि राघव तिला पकडणार असतो. तेव्हा अन्वीचा सिंधू ही ते क्लबमधून सुखरूप सुटका करते. तेव्हा मात्र योगेश हा सिंधूला सांगत असतो की अन्वी ही खूप मोठी झाली. तेव्हा मात्र सिंधू आणि अन्वीची सुद्धा रत्नपारखी कुटुंबामध्ये आल्यानंतर भेट झालेली असते आणि अन्वीसुद्धा ही सिंधूच्याच बाजूने सर्वांना धडा शिकवणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.